आता घेऊयात भिगवण अपहरण प्रकरणातील हाय व्होल्टेज ड्राम्यासह महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बातमीचा आढावा। गेले 2 दिवस ज्या प्रकरणावरनं राज्याचं राजकारण तापलं होतं आणि राज्यात पुन्हा एकदा लव्ह जेहादच्या चर्चांना उधाण आलं होतं, ते पुण्यातलं भिगवणमधल्या मुलीचं अपहरण हे पूर्णतः बनाव होतं हे उघडकीस आलंय। प्रकरणातील कथित मुख्य आरोपी हा झहीर शेख आहे आणि म्हणूनच काही राजकारणी या प्रकरणाकडे सुरुवातीपासूनच जातीनं लक्ष देत आहेत। मुलीनं व्हिडिओ जारी करून आपण मर्जीने झहीर शेख सोबत गेलं असल्याचं सांगितलं, पण तरीही या प्रकरणाला लव्ह जेहादशी जोडलं गेलंय। हे प्रकरण तापलेलं असतानाच आता अहिल्यानगरामधल्या राहुरी तालुक्यामधून आलेल्या बातमीमुळे महाराष्ट्र आणखीनच हादरून गेलाय। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सलग 5 दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण असल्यामुळे हेही प्रकरण लव्ह जेहादच्याच मार्गावरती वळवलं जात आहे। आता या बातमीचा सविस्तर आढावा, सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। भिगवण अपहरण प्रकरणामध्ये आज घडलेल्या घडामोडींचीही माहिती घेणार आहोत, पण त्यापूर्वी बघूयात आजचा आपला दुसरा प्रश्न। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न आहे, भिगवण अपहरण प्रकरणाची सत्यता समोर येण्यापूर्वीच राजकारण्यांकडनं याला धार्मिक रंग देण्याची घाई झाली का, असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय जरूर याच्यावरती व्यक्त व्हा। खरं तर प्रश्न ऐकून तुमच्यापैकी काही जणांना आश्चर्यही वाटलं असेल, पण काय झालंय ते मी नीट सांगते। भिगवण इथे आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या डोळ्यात देखत 2 मुस्लिम तरुणांनी मुलीचं अपहरण केल्याची बातमी 18 तारखेला येऊन धडकली आणि एकच खळबळ उडाली। मुलीच्या सुटकेसाठी भिगवणमध्ये ठिय्या आंदोलन, मोर्चे निघाले, रास्ता रोकोही करण्यात आलं। आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी तर हे प्रकरण लावून धरलं आणि लव्ह जेहादशी याला जोडून मुलीच्या सुटकेसाठी ते मोर्चातही उतरणार होते। एकंदरीत काय तर या प्रकरणामुळे धार्मिक तेढ निर्माण होते की काय असं वातावरण निर्माण झालं होतं, पण हा सर्वच प्रकार एक बनाव असल्याचं उघडकीला आलंय। झालंय असं की या प्रकरणातील तरुणी आणि तरुण रात्री उशिरा बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि आपण मर्जीनं मुलासोबत गेल्याचं या मुलीने प्रतिज्ञापत्रामध्ये नोंदवलंय। तिने या प्रतिज्ञापत्रामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे हे आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। भिगवण अपहरण आहे का नक्की? कारण मुलीने काय म्हटलं ते आपण बघतोय। मर्जीने ती मुलासोबत गेली होती असं तिचं म्हणणं आहे। असा तिने व्हिडिओ सुद्धा केलेला होता। खरं तर मुलासोबत गेल्या 1 वर्षापासून तिचे प्रेमसंबंध आहेत असं तिचं म्हणणं आहे। या नात्यासंदर्भात तिने आई आणि भावाला माहिती दिली होती। दुसऱ्या मुलासोबतच्या लग्नासाठी तिचा विरोध होता। आई आणि भावाने मिरची पूड फेकल्याचा जो गुन्हा, जी केस दाखल केली आहे ती खोटी आहे, ही सुद्धा तिने माहिती दिलेली आहे। आता प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर आज वैष्णवीनं पोलिसांसमोर जबाबही नोंदवला। आपण मर्जीनं झहीर सोबत गेलो होतो असं तिनं सांगितल्याचं पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल म्हणाले। ऐकूयात। कडे येण्याचे अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे। आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत। आता एकीकडे वैष्णवी आपण स्वतः मर्जीने झहीर शेख सोबत गेलो असल्याचं सांगतेय, पण तिचे कुटुंबीय मात्र ते मानायला तयार नाहीयेत। ती झहीर मुले गेली कित्येक वर्ष दबावाखाली होती आणि हा जबाबही तिने दबावाखालीच दिलाय असा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे। पाहूयात। तिला 12 वर्षापासून दबावाखाली आहे ती। माझं पती वारल्या तर करोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले, त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही, ती दबावाखालीच आहे। आणि त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना। आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही, त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे।
ठाम आहे मी त्या तक्रारीवर. 12 वर्षाच्या मुलीला दबावाखाली आणल्यानंतर 12 वर्षापासून जी मुलगी दबावाखाली या तिला उपायच काय नाही. तिचं भाऊ लहान असल्यामुळं तिच्यावर दबाव आणला या. तेव्हापासून दबाव ब्लॅकमेल करते ती आणि ती दबावाखाली बोलती या. ती म्हणाली की माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि आजच्या ह्याच्यातनं परत निष्पन्न केले माझे 1 वर्षापासून संबंध होते. तर ही तफावत कशी आहे किंवा बनवताना व्हिडिओ कसे बनवलेत हे आम्हाला काय पूर्ण आम्ही त्या गोंधळात आहे की नक्की खरं सत्य काय आहे हे सत्य काय बाहेर यायला तयार नाही. त्यामुळं आमची मुलगी थोडीशी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला तिच्याशी संभाषण करता येईल की काय कसं काय. ती अजून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. खरं तर हे प्रकरण जेव्हापासून उघडकीस आलंय तेव्हापासूनच या प्रकरणामध्ये धार्मिक राजकारण सुरू झालंय. गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी तर हे प्रकरण अत्यंत लावून धरलं. वैष्णवीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात यावं आणि मुलावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पडळकरांनी केली आहे. तर तिच्या घरी वडीलधारक कोणी नसल्यामुळे तिला टार्गेट केल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलंय. ऐकूयात. तर यांचे प्रेम संबंध होते, यांच्या घराला लागून घर आहे, मग बाजारातून पळवायची गरज काय होती की याच्या मुळामध्ये जाऊन या प्रकरणाच्या पाठीमागं कोण आहे, यांना सपोर्ट कोण करत आहे, याच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे हे सर्व तपासून यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि मुलीला ताब्यात देऊन त्या मुलावरती गुन्हा दाखल करावा. त्याच्या पाठीमागं कोण आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे. तिच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे की माझे 9 वर्षापासून त्या मुलाच्या समवेत माझे प्रेमाचे संबंध होते. म्हणजे याचा अर्थ 9 वर्षापूर्वी जर म्हटलं तिचं 19 वर्षाचं वय आज आहे तर मग तिचं वय झालं 10. 18च्या आत ह्या मुली ज्या वेळेला असतात तर त्यावेळेस त्यांना कुठंतरी प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याच्या बाबतीमधला पुढाकार काही लोकांनी घेतला जातो असा आमचा वारंवार संशय. तर एकीकडे पुण्यातल्या भिगवण प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असताना अहिल्यानगरमधल्या राहुरीतनं आलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र अक्षरशः हादरलाय. राहुरीतल्या एका गावामध्ये 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर जंगलात ठेवून सलग 5 दिवस लैंगिक अत्याचार करण्यात आले. 13 फेब्रुवारीला कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. धक्कादायक म्हणजे पोलिसांना ही अल्पवयीन मुलगी जंगलात सापडली. तब्बल 5 दिवस या मुलीवरती जंगलामध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मुक्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे यांना अटक केली आहे. पीडितेच्या जबाबावरून या प्रकरणातील मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाणवरती पॉक्सो कायद्याअंतर्गत अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोपही लावण्यात आले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय ठेगे यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात. एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुक्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्यांचा धर्म पाहता याही प्रकरणामध्ये लव्ह जेहाद तर नाही ना असा प्रश्न विचारण्यात येतोय. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी हा आरोप केलाय. तर भाजपचे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी लव्ह जेहादवरती पुन्हा निशाणा साधलाय. लवकरात लवकर कायदा लागू झाला पाहिजे, ज्यांनी हे जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत हे लवकर ठिसून निघतील आणि यांना लवकरात लवकर महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि कठोर शिक्षा असलेल्या लोकांना झाली पाहिजे. त्याकरता हा कायदा लागू होणं हे आवश्यक आहे. लव जिहादचा संशय आहे आणि मुलीवरती 5-6 दिवस जंगलामध्ये अत्याचार केला गेलाय. हे जे कुणी सगळी लोक आहेत की लव जिहादच्या घटना घडत नाहीत असे जे म्हणतायत ह्या लोकांनी या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे. हिंदू मुलींना टार्गेट करून फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टावरती त्यांना 10-20 मुलं फॉलो करतायत आणि मग ठरवून प्लॅन करून त्यांना जाळ्यामध्ये ओढतायत. मुलींच्या टार्गेटमध्ये जे 2-3 पॅटर्न जे सेम आहेत. एकतर तिला 18च्या अगोदर टार्गेट करायचं. दुसरी गोष्ट की तिच्या मागं वडीलधारी जो आधार असतो तो नसलेला पाहिजे. आणि म्हणून कुठंतरी या प्रशासनानं याच्यावरती कुठंतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे. जे आरोपी असतात त्या आरोप्यांना कुठंतरी
पोलीस प्रशासन मदत करतं का, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आज प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. तर हे दोन्ही नेते या प्रकरणामध्ये सुद्धा लव्ह जेहादवरती ठाम आहेत आणि त्याचबरोबर भिगवण प्रकरणामध्ये सुद्धा याच दोन नेत्यांनी लव्ह जेहादचा उच्चार केलेला होता, परंतु हे करायला थोडीशी घाई झाली का, अशाच अनुषंगाचा प्रश्न आम्ही विचारलेला आहे. त्याच्यावरती महाराष्ट्राचा कौल काय आपण बघणार आहोत पोल सेंटरला. एकूण 21,000 मतं या प्रकरणामध्ये आलेली आहेत आणि सत्यता समोर येण्यापूर्वीच राजकारण्यांकडनं धार्मिक रंग देण्याची घाई झाली का? 89% लोक म्हणतायत होय आणि 11% लोक म्हणतायत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.